द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या आजच्या लाईव्ह सेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा विषय सर्वांना आता माहिती आहे, चालू घडामोडीवर प्रभुत्व हा आपला आजचा विषय आहे. त्याआधी कालच्या भागात आपण अभ्यासक्रमाचं विश्लेषण, संदर्भ साहित्य याविषयी थोडक्यात माहिती घेतलेली होती. आपल्या या परीक्षेला म्हणजे 2026ची ज्या एक्झामची तुम्ही तयारी करताय त्या परीक्षेकरिता एक महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून आपण, जेणेकरून या विषयात आपल्याला या विषयाच्या आधारावरती पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षेमध्ये त्या ठिकाणी अधिकचे गुण कशा प्रकारे मिळवता येतील आणि हा विषय किती महत्त्वाचा आहे त्याबद्दलचा आजचा थोडक्यात सेशन असणार आहे. तर मी अगदी सुरुवातीला या सेशनबद्दल थोडंसं स्वरूप सांगेन, कशा पद्धतीनं तर आपण पुढे जाणार आहोत आणि यानंतर आपण स्टार्ट करू. आणि सर्वात शेवटी तुमचे काही प्रश्न असतील तर त्यावरती आपण डिस्कशन करूया. ओके. आणि मध्ये जर कोणाला काही डाऊटही असतील तर काही शंका तुम्ही विचारू शकता. सर्वात शेवटी तर आपण त्यावरती डिस्कशन करूच. तर सुरुवातीला या चालू घडामोडी या विषयाचं थोडक्यात महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी जे काही घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत, म्हणजे पूर्व परीक्षेसाठी असतील किंवा मुख्य परीक्षेकरिता, तर या दोन्ही परीक्षेची तयारी करीत असताना यामध्ये आपल्याला साधारणपणे कोणत्या घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागणार आहे हे सर्वप्रथम आपण सुरुवातीला पाहायचंय. यानंतर नेक्स्ट वन असेल म्हणजे मुख्य आणि पूर्व परीक्षेला या विषयाचं महत्त्व. सर्वप्रथम पूर्व परीक्षेबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर म्हणजे उदाहरणादाखल प्रश्न हे आपण त्या ठिकाणी पाहायचे आपल्याला, की कशा प्रकारे प्रश्न हे विचारले जातात आणि किती प्रश्न पूर्व परीक्षेकरिता विचारले जातात. त्याचबरोबर एवढेच फक्त करंट अफेअर्सशी रिलेटेड क्वेश्चन असतील का किंवा त्यात काही क्वेश्चनचा अधिकचा समावेश असणार आहे का हे देखील आपण पुढे पाहणार. त्यानंतर उदाहरणादाखल एक क्वेश्चन देखील घेणार आहे आपण. लास्ट इयर म्हणजे 2024 मध्ये राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारला गेला होता, एक स्वरूप म्हणजे आपल्याला ते समजायला हवं की कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, त्या अनुषंगाने त्या धर्तीवरती एक प्रश्न तिथे असणारच आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचा भाग असेल मुख्य परीक्षेकरिता या चालू घडामोडी. म्हणजे आता पूर्व परीक्षेला सर्वसाधारणपणे आपल्याला आयडिया आहे आणि बऱ्याच जणांना ते माहिती असतं की कशा प्रकारे आपण तो प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. मात्र आता नव्याने पुन्हा एकदा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार आपल्याला तयारी करीत असताना या मुख्य परीक्षेसाठी चालू घडामोडी विषयाचं महत्त्व, उदाहरणादाखल तसेच जो टॉपिक असणार आहे त्याबद्दलचे काही महत्त्वाचे बारकावे या ठिकाणी आपण यानिमित्त जाणून घेणार आहोत. त्यानंतर असेल मित्रांनो नोट्सचं रिव्हिजन किंवा PYQचं काय कशा प्रकारे आपण अभ्यास करणार आहोत. विषयाचं महत्त्व जाणून घेतल्याच्या नंतर तो भाग असेल इम्पॉर्टंट. आणि संदर्भ साहित्य सर्वात शेवटी आपण थोडक्यात पाहणार आहोत की या पूर्व आणि मुख्य परीक्षेकरिता आपल्याला साधारणपणे कोणते संदर्भ साहित्य अभ्यासाचे आहेत जेणेकरून आपल्याला त्या विषयाची परिपूर्ण तयारी होईल आणि परीक्षेमध्ये आपल्याला अधिकचे गुण मिळतील. त्यानंतर वेळेचं नियोजन, नोट्सचं रिव्हिजन कशा प्रकारे आवश्यक आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये सराव प्रश्नांचा आपल्याला अधिकचा भर त्यावरती द्यावायचा आहे, तर तो एक महत्त्वाचा भाग असणार आहे. आणि म्हणजे सर्वात शेवटी म्हणजे सराव प्रश्न हे जास्त इम्पॉर्टंट जे आपण लास्ट टप्प्यात ते पाहणार आहोत. ते एकंदरीत अशा स्वरूपाचा आपला आजचा हा सेशन असणार आहे. येस, कोणाचे डाऊट असतील तर अजूनमधून तुम्ही ते विचारू शकता. कुठे काही तुम्हाला असं क्वेश्चन क्रिएट झाला असेल तर. अदरवाईज सर्वात शेवटी तर आपण ते पाहणार आहोतच. तर सुरुवात करू. अधिकचा वेळ न घेता आजचा विषय आपला चालू घडामोडीवरती प्रभुत्व. तर याबद्दलची माहिती घेत असताना या विषयाची सर्वप्रथम मी आधी तुम्हाला इथे आणखी एक मेन्शन करेल. जो विषय आपल्या सर्वांचा म्हणजे इतर विषयांच्या तुलनेत आपण म्हणू की आपला आवडीचा विषय असा किंवा थोडासा अलीकडच्या काळात जे काही घटना घडत असतात साधारणपणे आपण त्याचा अभ्यास करीत असतो किंवा ते वाचन करीत असतो, परंतु ते वाचत असताना तो इंटरेस्टिंग भाग वाटतो आपल्याला, परंतु तो आपल्या परीक्षेकरिता किती महत्त्वपूर्ण असणार आहे आणि तो अभ्यासत असताना त्यात आपल्याला अधिकचे गुण कशा प्रकारे मिळवायचे आहेत त्यावरती आपला जास्त भर असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे अवांतर गोष्टींना आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे निग्लेक्ट करायचं आहे आणि त्याचबरोबर जे परीक्षाभिमुख पॉईंट्स असणार आहेत त्याचा अधिक त्यात समावेश करून अभ्यासाकरिता ते किती उपयुक्त ठरणार आहे तर त्याचा यात आपल्याला समावेश करून घ्यायचा आहे. तर जाणून घेऊया थोडक्यात माहिती या विषयाबद्दलची. या चालू घडामोडीवरती प्रभुत्व आपलं कशा प्रकारे असणं गरजेचं आहे त्याबद्दल माहिती घेत असताना सर्वप्रथम अगदी सुरुवातीला एक बेसिक म्हणू आपण त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं. पूर्व परीक्षा असेल मुख्य परीक्षेकरिता जे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने काय काय त्याचा समावेश असणार आहे याबद्दल थोडक्यात आधी जाणून घेऊया. सुरुवातीला पहिला आपला टप्पा असेल तो म्हणजेच या विषयाची तयारी करीत असताना जे घटक आहेत जे आपल्याला अभ्यासायचे आहेत त्याबद्दल थोडक्यात एक 5 ते 10 मिनिटात आढावा घेऊ आणि पुढे आपण नेमकं म्हणजे पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी तयारी करीत असताना या विषयाचं महत्त्व जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय घडामोडी यात महत्त्वाचा भाग असेल. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समिट असतील, G7 परिषद म्हणा किंवा ब्रिक्स राष्ट्रांची परिषद, क्वाड गटाची परिषद, अशा अनेक समिटवरती प्रश्न परीक्षेत हे विचारले जातात. पूर्व आणि मुख्य परीक्षेलाही याचा आपल्याला दोन्ही ठिकाणी अभ्यास असणार आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आणि ते आपल्याला बारकाईने अभ्यासाचे. एक उदाहरण दाखल म्हणून तुम्हाला मी काही समिट बद्दल या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे अगदी सुरुवातीला या आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये. त्यानंतर राष्ट्रीय घडामोडी त्यामध्ये साधारणपणे
भारतामधल्या इतर राज्यांच्याही म्हणजे दोन्ही एकत्र आपण पाहणार आहोत। एखाद्या राज्यामध्ये कुठे काही वाद वगैरे सुरू असेल किंवा त्या राज्याच्या काही महत्त्वपूर्ण योजना चर्चेत असतील, केंद्र स्तरावरती काही योजना असतील महत्त्वाच्या, या संदर्भात आपल्याला थोडक्यात राष्ट्रीय घडामोडींमध्ये आढावा घ्यायचा आहे। शॉर्टमध्ये मी सांगून पुढे जातोय, परत त्यानंतर आपण सविस्तर असं क्वेश्चन आल्याच्या नंतर ते लक्षात येऊन जाईल आणि त्याबद्दलची माहिती घेऊच। नंतर राज्याच्या घडामोडी महत्वपूर्ण महाराष्ट्राची रिलेटेड, त्यामध्ये आपण पुरस्कार पुस्तके वगैरे वेगळा घटक जो आहे पुढे येणारच आहे। मात्र या राज्य घडामोडीमध्ये राज्याच्या पुरस्कारासहित निवड असेल, नियुक्ती असेल किंवा इतर कुठल्या काही घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेल्या असतील राज्य शासनाच्या वतीने, त्या संदर्भात आपल्याला सविस्तर अशी माहिती या राज्य घडामोडीमध्ये म्हणजे महाराष्ट्र या ठिकाणी घ्यायची आहे। त्यानंतर आर्थिक घडामोडी, यामध्ये देखील योजनांचा समावेश असणारच आहे आणि त्याचबरोबरीने या आर्थिक घडामोडींचा आढावा घेत असताना काही म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प असेल, केंद्राचा अर्थसंकल्प याविषयीचाही बारकाईने आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्यानंतरचा घटक असेल प्रमुख महत्वाचा म्हणून आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण, ते एकत्रित आपण इथे केलं। विज्ञानामध्ये कुठले काही संशोधन करण्यात आलं असेल, नवीन कुठला आजार आलेला असेल त्याच्याविषयीची माहिती आपल्याला घ्यावायची आहे आणि दोन्ही परीक्षेकरिता ते महत्वाचं असणारच आहे। पर्यावरण तंत्रज्ञानाच्या संदर्भात आपल्याला टेक्नॉलॉजीच्या संदर्भात त्या ठिकाणी आढावा थोडक्यात घ्यायचा आहे आणि पर्यावरणाशी रिलेटेड काही टॉपिक त्या ठिकाणी अभ्यासावे लागणार आहेत। यानंतर संरक्षण व अंतरिक्ष, यामध्ये साधारणपणे संरक्षणमध्ये काही नौदलाचे म्हणजे संरक्षणमध्ये मोस्टली ज्या नवीन युद्धनौका वगैरे असतात त्याचं जलावतरण करण्यात आलेलं असतं, त्याच्या संदर्भात जो पूर्व परीक्षेसाठी महत्वपूर्ण घटक असेल त्याबद्दलची आपल्याला माहिती त्या ठिकाणी घ्यायची आहे। याचबरोबर काही युद्ध सराव देखील असतात भारताची इतर राष्ट्रांसोबत आयोजित करण्यात आलेले, त्या संदर्भातही आपल्याला या ठिकाणी या संरक्षण घटकात माहिती घ्यायची आहे। अंतरिक्षमध्ये महत्वाच्या मोहिमा म्हणजे इस्रोची मोहीम असेल, नासाची अवकाश संस्था जी आहे भारताची, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्यानंतर नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस एजन्सी नासा, त्यानंतर युरोपियन स्पेस एजन्सी ESA, या संदर्भात यांच्या काही प्रमुख मोहिमा असतील तर मी एक उदाहरण दाखल 2 ते 3 राष्ट्रांचं मेन्शन केलं। त्याचबरोबर इतर राष्ट्रांच्याही काही महत्वाच्या मोहिमा आपल्याला त्या ठिकाणी अंतरिक्ष घटकामध्ये अभ्यासाव्या लागणार आहेत, ज्या भारताशी रिलेटेड असणार आहेत। ओके, ते एक महत्वाचा भाग असेल। यानंतर महत्वाचा घटक पुढील पुरस्कार आणि पुस्तके, यात साधारणपणे राष्ट्रीय म्हणजे तीन डिवायडेशन आपण डिवाइड करू, आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि त्याचबरोबर राज्य स्तरावरती। जर राष्ट्रीय स्तरावरती विचार केला गेला, एखाद्या 2 पुरस्कारांचं उदाहरण द्यायचं झालंच त्या ठिकाणी नोबेल पारितोषिक जो परीक्षेला विचारलाच जातो, साधारण 2 ते 3 एक्झाम जर तुम्ही पाहिले लास्ट राज्यसेवेचे तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की तिथे पुरस्कार नोबेल पारितोषिक एक महत्वाचा टॉपिक राहिलेला आहे आणि त्यावरती वेगवेगळ्या अँगल म्हणजे जोड्या लावायच्या स्वरूपात असेल, वन लाइनर किंवा विधानात्मक स्वरूपात असे अनेकशे प्रश्नही आपल्याला दिसून येत आहेत या पुरस्कार घटकामध्ये। एक उदाहरण दाखल एक पुरस्कार आपण तिथे मेन्शन केला। त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार, त्या ठिकाणी पद्म पुरस्कारावरती अधिकचा भर देण्यात आलेला आहे। त्या खालोखाल साहित्य अकादमी पुरस्कार असेल, त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार आहे महत्वाचा, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असं ज्याला त्याचं वर्णन केलं जातं, अशा स्वरूपाच्या पुरस्काराबद्दलचा आढावा आपल्याला राष्ट्रीय पुरस्कारात घ्यायचा आहे। त्यानंतर राज्य पुरस्कारामध्ये राज्याच्या काही महत्त्वाचे पुरस्कार असतील त्याचा आढावा थोडक्यात आपल्याला या पुरस्काराच्या टॉपिकमध्ये अभ्यासायचा आहे। यानंतर म्हणजे पुरस्कार या घटकामध्ये तो अभ्यासायचा आहे। पुस्तके, काही चर्चेत असणारे काही एखाद्या पुस्तकाला कुठला अवॉर्ड मिळाला असेल, एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असल्या कारणाने त्या व्यक्तीने काही महत्त्वपूर्ण लिखाण करून ठेवलेलं असेल, त्या व्यक्तींच्या बद्दल जे आपल्याला माहिती घेत असताना त्या पुस्तकांचा थोडक्यात आढावा घ्यावा लागणार आहे। याचबरोबर अवॉर्ड तर एक भाग झालाच, त्यानंतर एखाद्या चर्चेत असेल, कुठल्या कारणास्तव वादविवादास्पद असेल असे पुस्तक किंवा लेटेस्ट मध्ये एखाद्या राजकारणी किंवा क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्ती, तसेच इतरही म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान कोणत्याही क्षेत्रामधील किंवा राजकीय व्यक्ती म्हणून आपण त्यांचं कुठलं पुस्तक त्या ठिकाणी चर्चेत असेल, नुकतंच नव्याने ते लॉन्च झालं असेल त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे। यानंतर महत्त्वाचा भाग पुढील टप्पा तो म्हणजेच क्रीडा घडामोडी। यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारत असताना साधारणपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी आपल्याला त्या कव्हर करायच्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने ग्रँड स्लॅम स्पर्धा असतील, फुटबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ या सर्व स्पर्धा, तसेच ॲथलेटिक्स, ऑलिम्पिकच्या ज्या स्पर्धा असणार आहेत त्याही बद्दलची आपल्याला थोडक्यात आढावा घ्यावा लागेल या क्रीडा घडामोडीमध्ये। यानंतर व्यक्तिविशेष, यामध्ये इथे निवड आणि आपला म्हणजे व्यक्तिविशेष म्हणजे साधारणपणे एखाद्या व्यक्तीबद्दलची माहिती घेत असताना कुठे एखाद्या व्यक्तीचं निधन वगैरे झालेलं असेल किंवा महत्त्वाच्या पदावरती निवड झाली असेल त्या व्यक्तीबद्दल तर थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे। व्यक्तिविशेषमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मुख्य आणि पूर्व परीक्षेकरिता दोन्ही ठिकाणी महत्त्वाचं असणारच आहे। आणि सर्वात शेवटी दिनविशेष महत्त्वाचे सप्ताह, पंधरवडा असेल किंवा एखादं वर्ष त्या ठिकाणी कुठल्या कारणास्तव साजरा केला जात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचाही थोडक्यात आढावा घ्यावा लागणार आहे। तर एकूणच एक शॉर्टमध्ये आपण थोडक्यात सगळ्यांचं म्हणजे वर्णन केलेलं आहे, या घटकांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे आणि त्यानुसारच त्याचा आपल्या परीक्षेसाठी किती म्हणजे महत्त्वपूर्ण असेल हे अभ्यासात असताना लक्षात येऊन जाईल।
यानंतर या परीक्षेला सामोरे जात असताना साधारणपणे बऱ्याच जण एक प्रश्न पडलेला असणार आहे, कारण आपण जी तयारी करणार आहोत, जे टार्गेट सेट केलेलं आहे 2026 या वर्षाकरिता, तर या वर्षाच्या एक्झामची तयारी करत असताना साधारणपणे आपल्याला 2025च्या प्रामुख्याने महत्वपूर्ण चालू घडामोडींचा आपल्याला पूर्णतः अभ्यास करावा लागणार आहे, जो आपल्या परीक्षेकरिता महत्वाचा असेल. जे हायलाइटेड टॉपिक असणार आहेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरावरती त्याचा आपल्याला बारकाईने अभ्यास करावा लागेल. याचबरोबर 26 मध्ये ज्यावेळेस एक्झाम होईल त्याच्या आधीचा काही कालावधी जो असणार आहे तो आपल्याला अभ्यासावा लागेल, जेणेकरून आपल्याला तो पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्ही करिता तो उपयुक्त ठरणार आहे. आणि या परीक्षेत आपल्याला या विषयामध्ये या घटकांचा आता जो आपण संदर्भ दिलेला आहे सर्व त्याचा अभ्यास करून जास्तीचे गुण आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येतील. तर पुढील टप्पा आपण जाणून घेऊ. यानंतरचा जे घटक आपण पाहिल्याच्या नंतर या विषयाचं जे काही महत्व असणार आहे याबद्दल थोडक्यात आपण आता पाहूया. तर सर्वप्रथम पूर्व परीक्षा. ओके, या पूर्व परीक्षेला चालू घडामोडी जो विषय आहे आपला राज्यसेवेच्या किंवा युपीएससीच्या परीक्षेला तुम्हाला जो महत्वाचा विषय आणि त्यामध्ये आपल्याला जे प्रश्न हे साधारणपणे विचारले जातात, तर त्या प्रश्नांवरती सर्वप्रथम थोडंसं आपण बारकाईने पाहू आणि त्यानंतर पुढील माहिती थोडक्यात घेऊया. तर पूर्व परीक्षेकरिता आपण सर्वप्रथम पहिल्यांदा आपलं तोच टार्गेट असेल पूर्व परीक्षा, त्यानंतर आपण मुख्य परीक्षेसंदर्भात चर्चा करूया. पूर्व परीक्षेची तयारी करीत असताना या विषयाचे एकूणच 15 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. साधारण चालू घडामोडी म्हटल्याच्या नंतर एक टार्गेट असेल 15 प्रश्नांचं, आणि ते प्रश्न म्हणजे 15 ते 25 तुम्हाला दिसते टायटलमध्ये थोडक्यात. मात्र जे 25 प्रश्न आहेत त्याचं आपण थोडंसं समजून घेऊया ते कशा प्रकारे विचारले जाणार आहेत. तर 15 प्रश्न हे निश्चित स्वरूपात ते विचारले गेलेले फिक्स म्हणून आपण याला, हे प्रश्न त्या ठिकाणी साधारणपणे विचारले जातात. त्यानंतर चालू घडामोडीशी रिलेटेड असणारे एकूणच 10 प्रश्न यामध्ये प्लस होणार आहेत आणि त्याचा जो आकडा असणार आहे तो 25 पर्यंत साधारण आपण जाऊ शकतो, किंबहुना अधिकचंही म्हणून आपण 25 पेक्षाही अधिकचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हा एक विषय जो आहे तर इतर विषयांच्या तुलनेत आपल्याला त्या ठिकाणी अधिकचे गुण मिळवून देण्यात महत्वाची मोलाची भूमिका बजावतो. लक्षात घ्या मित्रांनो, इथे 15 प्रश्न फक्त विचारले जातात का? नाही, तर याच्या व्यतिरिक्त आणखी 10 प्रश्नांचा त्यात समावेश होतो. काही वेळेला त्याही पेक्षा अधिकचे प्रश्न आपल्याला दिसून येऊ शकतात. त्याचा एक रिझन, कारण चालू घडामोडी हा विषय म्हटल्याच्या नंतर इथे काही विषय असणार आहेत. साधारण उदाहरण जर द्यायचं झालं आपण पॉलिटिचं उदाहरण घेऊया. ओके, राज्यशास्त्र या विषयामध्ये जर प्रश्न विचारले गेलेस तर त्या ठिकाणी जी काही प्रश्न संख्या आखून दिलेली आहे तर त्या प्रश्नांमध्ये जर पाहायला गेलं आपल्याला इथे दिसून येतात की फक्त त्या विषयाशी रिलेटेड हे प्रश्न विचारत असतानाच करंटशी रिलेटेड असणारे जे क्वेश्चन, ज्याला स्टॅटिक क्वेश्चन जे आपण म्हणतो, तर त्या क्वेश्चनची संख्याही त्या ठिकाणी असणार आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास एखादा एक प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहू, जसं की लेटेस्ट मध्ये एक टॉपिक आहे. नुकतंच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता. त्यानंतर त्यांनी जो राजीनामा सुपूर्द केला होता त्यानंतर तो आता विषय चर्चेत लेटेस्ट टॉपिक आहे भारताच्या उपराष्ट्रपतींच्या विषयीचा. त्याला जोडूनच पॉलिटीमध्ये जर प्रश्न विचारला गेला तुम्हाला तर तिथे 2 प्रकारे आपल्याला प्रश्न दिसून येतात. एक फॅक्च्युअल आहे असं म्हणू आपण, त्याचं एक उदाहरण इथे देता येईल आपल्याला. त्या ठिकाणी प्रश्न विचारत असताना पूर्व परीक्षेचा जर विचार केला गेला इथे एक सरळ सरळ आकडेवारीच्या स्वरूपात म्हणा किंवा त्यांच्याबद्दलचा प्रश्न विचारला गेला विधानात्मक स्वरूपामध्ये, तर तिथे तो त्या स्वरूपात एक प्रश्न क्रिएट होतोच. मात्र राज्यशास्त्रामध्ये ज्यावेळेस विचार केला गेला पर्टिक्युलरली तो विषय आणि त्याला करंटशी रिलेटेड जर जोडायचं झाल्यास तर उपराष्ट्रपतींच्या पात्रतेविषयी असेल किंवा म्हणजे एखादं विधान तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं गेलं प्रश्न, उपराष्ट्रपतींची पात्रता काय आहे किंवा जे काही निकष असणार आहेत, कुठल्या कारणास्तव राजीनामा दिल्याच्या नंतर रिलेटेड कलम वगैरे ह्या गोष्टी तिथे विचारल्या जाऊ शकतात, कारण तो विषय जस्ट चर्चेत आहे म्हणून तो आपला करंटमध्ये आपण त्याला जोडू शकतो. बरोबर, हा एक भाग झाला. दुसरा एक महत्वाचा त्या ठिकाणी विचारत असताना तिथे असा एक प्रश्न उपस्थित झाल्याच्या नंतर म्हणजे उपराष्ट्रपतींबद्दल विधानात्मक स्वरूपात क्वेश्चन क्रिएट झाल्याच्या नंतर तिथे आकडा आपण एक त्याला संख्या स्वरूपात म्हणू आकडेवारीच्या स्वरूपात देखील विचारलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ उपराष्ट्रपतींचं म्हणजे ते कितवे वगैरे होते अशा प्रकारे, किंवा नव्याने जर कोणी नियुक्त झालेला असणार आहे तर त्यांची ती निवड झाल्याच्या नंतर पुढील परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारला जाईल तिथे ते कितवे अशा स्वरूपाचा एक आकडेवारीच्या स्वरूपात जर आला तर तो देखील आपल्याला करंटशी तिथे जोडता येतो. तर हा एक पात्रतेच्या बद्दल झालं. जे उपराष्ट्रपतीशी रिलेटेड जे क्वेश्चन असणार आहेत तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये जे काही त्यांच्याशी रिलेटेड जे निकष वगैरे असणार तर ते आपल्याला तिथे पाहायला मिळतातच. त्याचबरोबरीने असे क्वेश्चन त्या ठिकाणी ऍड होतात. एक उदाहरणादाखल म्हणून आपण त्यांचं इथं म्हणजे उल्लेख केलेला होता. तर अशा प्रकारचे काही प्रश्न पॉलिटी असेल किंवा इतर विषय तुम्ही घ्या, जिओग्राफी असेल साधारण आताच्या रिलेटेड किंवा कुठे काही घटना एखादी घडलेली असेल, भूकंपाशी रिलेटेड असेल तर तोही प्रश्न त्या ठिकाणी जिओग्राफीमध्ये विचारला जाऊ शकतो. इकॉनॉमिक्समध्ये त्याचं उदाहरण देऊ शकतो. एखाद्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अर्थशास्त्र या विषयामध्ये विचारलं जातं कुठली योजना आणि त्या योजनेच्या संदर्भात लेटेस्ट वर्षभराच्या कालावधीमध्ये प्रभावीपणे ते राबवली गेली असेल, महत्वाची कुठली योजना असेल आणि त्या योजनेच्या संदर्भात आकडेवारीच्या स्वरूपात
करंट रिलेटेड त्या ठिकाणी ते जोडलं जाऊ शकतं आणि योजनेच्या संदर्भात काही विधानही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अशा स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी 10 एक प्रश्न ऍड होतात आणि म्हणूनच ही संख्या जी आहे ते 25 पर्यंत आपल्याला दिसून येते. काही वेळेला ती अधिकची असू शकते. विज्ञानामध्ये आपण पाहू शकतो एखादा कुठला आजार वगैरे आला असेल त्याच्या नावाबद्दल वगैरे विचारलं गेलं तर तिथे आपल्याला ते माहिती असावं. असे एकूणच 10 प्रश्न. म्हणजे पहा मित्रांनो, इतर विषयांच्या तुलनेत जर पाहायला गेलं या विषयाचं अधिकचं महत्व आपल्याला का दिसून येतं तर 15 प्रश्न ठराविक या विषयाचे त्या ठिकाणी विचारले जातातच. हा एक भाग झालाच महत्वाचा. परंतु त्याच्याशी रिलेटेड जी सामान्य अध्ययन या विषयाचे जे काही प्रश्न असणार आहेत तर त्यामध्ये चालू घडामोडी या विषयाचे प्रश्न आपल्याला तिथे दिसून येतात आणि म्हणूनच प्रश्न संख्या जी आहे तर ती आपल्याला अधिकची दिसून येते आणि जास्तीत जास्त आपला सराव या विषयांचा होऊन आपल्याला अधिकचे प्रश्न त्या ठिकाणी दिसत आहेत आणि सरावाच्या माध्यमातून आपण अधिकचे गुण देखील या विषयात मिळवू शकतो. जो वर्ष 2 वर्ष 1.5 वर्षाचा कालावधी जो म्हणून आपण साधारणपणे या विषयाची तयारी करत असताना जो आपल्याला अभ्यासावा लागणार आहे तर त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला हा विषय किती महत्वाचा आहे ते दिसून येतो. हे झालं पूर्व परीक्षेकरिता. याच्या संदर्भात आपण एक प्रश्नांचं स्वरूप देखील पाहणार आहोत. त्या आधी म्हणजे एकूणच मागच्याच एक्झाम मध्ये या परीक्षेबद्दल एक प्रश्न विचारला गेला होता. तर कशा स्वरूपाचे प्रश्न असतात या करंट अफेअर्स मध्ये तेही आपण एक नव्याने जे विद्यार्थी तयारी करतात तर त्यांच्याही लक्षात यावं की कशा पद्धतीनं क्वेश्चन म्हणजे निर्माण केला जातो आणि त्यानंतर आपल्याला तो जो क्वेश्चन असेल तर त्याबद्दलची माहिती कशी मिळवायची किंवा तो विषय आपल्याला अभ्यासत असताना एखादा घटक मगाशी तुम्हाला जे मेन्शन केलं होतं आपण एक 10 एक साधारणपणे घटक तर त्या घटकानुसार ते कुठल्या घटकात येतं हे तुम्ही पहा आणि मला सांगू शकता. कोणी जर आता तुम्ही लाईव्ह आहात तर त्या प्रश्नांकडे मी ज्यावेळेस जाईल तर मला सांगा जे घटक आता मगाशी मेन्शन केले तर ते कुठल्या घटकामध्ये हा प्रश्न इथे साधारणपणे येतो. एक साधा सिंपल क्वेश्चन म्हणू आपण. जर तुम्ही सेशन जॉईन केलेले आहेत बरेच जण मला सांगायचंय आणि जे पूर्व परीक्षेकरिता जे प्रश्न विचारले जातात आपण दोन्ही परीक्षेमध्ये या विषयाचं महत्व जाणून घेत असताना पूर्व परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न असतो आणि मुख्य परीक्षेमध्ये साधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे तर कशा पद्धतीने जो प्रश्न विचारला गेल्याच्या नंतर ते त्याची मांडणी पॉईंट स्वरूपात कशी करायची आहे हे देखील पुढे जाऊन घेणारच आहोत. तर त्याआधी पूर्व परीक्षेमध्ये साधारण जर पाहायला गेलं एक क्वेश्चन मी या ठिकाणी घेतलेला आहेच तुम्हाला पाहायला मिळेल. काही जणांना जर सराव म्हणून तुम्ही उत्तरे देऊ शकता. अदरवाईज आपल्याला सांगायचं आहे माझा प्रश्न असा होता मूळ की हा जो क्वेश्चन असेल तो जे घटक मगाशी आपण पाहिलेले होते तो कोणत्या घटकामध्ये येतो. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तिथे मेन्शन करू शकता. अगदी सोपा प्रश्न म्हणून आपण म्हणजे तुम्हाला जो मी विचारलेला सोपा प्रश्न हा जो असेल तर आपण प्रश्न पाहू. हा जो प्रश्न आहे एमपीएससी प्री एक्झाम 2024 मध्ये जी 1 डिसेंबर रोजी झालेली होती. ओके 1 डिसेंबर 2024 रोजी राज्यसेवा एमपीएससी ची पूर्व परीक्षा ती झालेली होती आणि या परीक्षेमध्ये हा एक प्रश्न विचारला गेला होता. तर एक स्वरूप प्रश्नांचं पाहत असताना पहिल्यांदाच पूर्व परीक्षेबद्दल जाणून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर मेन्स बद्दल डिस्कस करूया. तर प्रश्न असा होता कर्पुरी ठाकूर अलीकडेच बातम्यांमध्ये होते त्यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही. साधा एक म्हणजे क्वेश्चन होता हा आणि त्यांच्याबद्दलची काही विधानं या ठिकाणी दिलेली आहेत तर ते आपल्याला पाहायचे आहेत. ओके आणि इथं पर्याय आहेत. पहिला पर्याय त्यांना जननायक म्हणून ओळखले जाते. दुसरा पर्याय ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते. तिसरा पर्याय त्यांचा जन्म 1924 मध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावात झाला आणि चौथा पर्याय त्यांनी 1952 ची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती. असे काही विधान आहेत. या प्रश्नांच्या उत्तराकडे आपण जाऊच. त्या उत्तरापेक्षाही तुम्ही आता नव्याने तयारी करता त्यामुळे तो टॉपिक तुम्ही अभ्यासलात आणि तो उत्तर द्यावा अशा अपेक्षा नाही. कोणाला ट्राय द्यायचं म्हणजे ट्राय करायचं तुम्ही ते करू शकता. परंतु एक लक्षात घ्यायचं आहे हा जो आपण टॉपिक इथे घेतलेला आहे उदाहरणादाखल म्हणून पूर्व परीक्षेच्या प्रश्नांचं आपण स्वरूप या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळेच 1 डिसेंबर जो परीक्षेत आयोगानं प्रश्न विचारला होता तोच प्रश्न या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा कुठल्या घटकामध्ये येईल सांगता येईल कोणाला. एक सोपा प्रश्न आपण घेतला होता. बरेच जण तुम्ही लाईव्ह आहात चला तुमच्याकडनं काही तिकडनं संवाद असू द्यात म्हणजे मी एकटाच बोलतोय असं नको व्हायला. तुम्ही सर्व सेशन अटेंड करताय तर मित्रांनो सांगा कुठल्या घटकामध्ये जे घटक आता मगाशी आपण पाहिले 10 घटक होते आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय त्यानंतर महाराष्ट्र. ओके तर हा जो प्रश्न पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी थोडंसं क्लिक झालं असेल की हा हे आपण रीड केलंय आणि हा जो प्रश्न आहे तर या घटकामध्ये मोडतो. म्हणजे आपल्याला अभ्यास करत असताना काय काय कुठे कुठे भर द्यायचा आहे किंवा कोणत्या घटकांचा तर कशा पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे किंवा जे घटक आपण इथे मेन्शन केलेले आहेत तर त्याचा आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने आता पुढे अभ्यासासाठी युजफुल ते असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर सांगता येईल कोणाला. घटक सांगायचा आहे फक्त सांगा बिंदासपणे बोलत राहा. हा जो क्वेश्चन इथे आपण घेतलेला आहे तर तो कोणत्या घटकामध्ये येतो. सर्व म्हणजे साधा क्वेश्चन आपला हा. ओके ठीक आहे.
आता तुमच्या लक्षात आलं असेल एखाद्या व्यक्तीबद्दल या ठिकाणी विचारलेला आहे, जो आपण 7व्या का 8व्या क्रमांकावरती होता. एक तुम्हाला तिथे दिसेल, तुम्ही जर मागे आता पाहिलात परत तर व्यक्तिविशेष. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीबद्दल या ठिकाणी विचारलेला आहे, जो आपण घटक नेमून दिला होता व्यक्तिविशेष. आणि का विचारला गेला असेल, दोन कारण आहेत. म्हणजे एक कारण महत्वाचं, त्यांना नुकतंच या कर्पूरी ठाकूर जे होते तर बिहारचे माजी मुख्यमंत्री, आणि यांना त्या ठिकाणी भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च सन्मान जो आहे तो हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता. आणि हा आपण दोन ठिकाणी रिलेट करू शकतो, व्यक्तिविशेष तसेच त्यांना काय मिळाला होता, पुरस्कार. हा एक घटक आपण पाहिलेला आहे. ओके, तर हा पुरस्कार त्यांना मिळाला असल्या कारणाने ते व्यक्ती चर्चेत, तर त्यांच्याविषयीचा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पहा साधारणपणे कसे प्रश्न क्रिएट होतात. वर्ष दीड वर्षाच्या घडामोडींचा आपल्याला आढावा घेत असताना त्या ठिकाणी महत्त्वाचे टॉपिक कव्हर करायचे आहेत. तर एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळाला म्हणून तो पुरस्कार मिळाला हे असं न विचारता त्या व्यक्तींबद्दल काही विधानं दिलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यातनं करेक्ट आन्सर शोधायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे प्रश्न असतात. म्हणजे आपलं तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल. तर व्यक्तिविशेष कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. म्हणून आपण दोन्हीचं इथं उदाहरण घेतलेलं आहे. ते घटक आपण मगाशी पाहिले होते, पुरस्कार आणि व्यक्तिविशेष. तर त्या संदर्भात हा क्वेश्चन, याच्या उत्तराकडे आपण लगेच जाऊ आता. तर त्यांना जननायक म्हणून ओळखले जाते का, तर यस बरोबर आहे. ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते. यस, हे देखील विधान बरोबर आहे. काय खरं नाही असा हा क्वेश्चन होता. ठीक आहे, तुमच्या एवढा लक्षात आला असेल प्रश्न. आता आपण पाहिलंय. तिसरं विधान पाहू. हे दोन्ही बरोबर आहेत, त्यामुळे हे उत्तर आपलं असणार आहे का, नाही. तिसरं विधान, त्यांचा जन्म 1924 मध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावात झाला का, तर यस, हे देखील बरोबर आहे. ओके, समस्तीपूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आता लक्षात आला असेल. तिन्ही विधान बरोबर असल्यामुळे चौथं विधान या ठिकाणी चुकीचं असणार. काय खरं नाही, म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे हेच. हे विधान चुकीचं आहे आणि हे उत्तर आपलं करेक्ट आहे. ठीक आहे, तर 1952 मध्ये समस्तीपूर ज्या ठिकाणी जन्म झाला त्याच मतदारसंघातून त्यांनी जिंकलं होतं का विधानसभा, राज्य विधानसभा पहिली निवडणूक, तर नाही. लक्षात घ्यायचं इथं ताजपूर या ठिकाणी जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणातनं त्यांनी निवडणूक जिंकलेली होती. समस्तीपूर नाही. एवढंच एक करेक्शन आपल्याला. फक्त हे प्रश्न घेण्याचं कारण की आपल्याला एक समजून घ्यायचं, एखाद्या व्यक्तीला जर हा पुरस्कार मिळाला, भारतरत्न पुरस्कार मिळाला, म्हणून आपण काय अभ्यासतो, तर त्या व्यक्तीबद्दलची माहिती घेत असताना आपल्याला फक्त हा पुरस्कार मिळाला असल्या कारण तेवढा भाग लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु ते तिथपर्यंत पुरेसं नसून आपल्याला पुढे जाऊन पाहायचं आहे की हा पुरस्कार मिळाल्याच्या नंतर त्या व्यक्तीबद्दल इत्यंभूत माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठलंही विधान त्या ठिकाणी त्या व्यक्तीशी रिलेटेड परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतात. दोन व्यक्तींबद्दल या परीक्षेमध्ये प्रश्न होते. एक स्वामीनाथन यांच्याविषयीचा एक प्रश्न होता. उदाहरणादाखल आपण हा एक प्रश्न घेतलेला होता. तर स्वामीनाथन यांनाही भारतरत्न हा पुरस्कार मिळाला असल्या कारणे त्यांच्याविषयीचा एक प्रश्न त्याच परीक्षेमध्ये आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने व्यक्तिविशेष पुरस्काराबद्दलचा एक उदाहरणादाखल आपण पूर्व परीक्षेकरिता कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगाने इथे ते मेन्शन केलेलं होतं. यानंतर मित्रांनो पुढे जाऊया. पूर्व परीक्षेसंदर्भात थोडक्यात आपलं डिस्कशन झालेलं आहे. संदर्भ साहित्याच्या बाबतीत आपण पुढे पाहणार आहोतच. त्याआधी मुख्य परीक्षेबद्दल आता जाणून घेऊ, जो फार महत्वाचा भाग असणार आहे आपल्याला परीक्षेला सामोरे जात असताना. ओके, याआधी बऱ्याच म्हणजे परीक्षेचा जो फॉर्मॅट होता खूप आधीचा, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात जे केलं होतं सेकंड टाइम, ज्यावेळेस 10 वर्षाचा मधला कालावधी जो होता, त्याच्या आधी रिटर्न स्वरूपात ही एक्झाम होती, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये आपण म्हणू. तर त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह पुन्हा एकदा झाली आणि आता पुन्हा एकदा त्याच पॅटर्न, जुना पॅटर्न सुरू झालेला असल्यामुळे आपल्याला यात मुख्य परीक्षा ही महत्वाची असणार आहे. पूर्व परीक्षेकरिता तुम्हाला एखादा विषय अभ्यासाचा आहे, त्या प्रकारे तुमचं अनालिसिस करून तुम्हाला क्वेश्चन म्हणजे पेपर मागची ज्या प्रश्नपत्रिका आहेत ते थोडंसं पाहायचं आहे. त्यानुसार तो टॉपिक अभ्यासून ते लक्षात ठेवून त्याचं रिव्हिजन करून तुमच्या शब्दामध्ये त्याचे नोट्स काढून तुम्हाला ते अभ्यासून परीक्षेची उत्तर द्यायची होती, बरोबर, आतापर्यंतच्या कालावधीमध्ये यामधल्या. त्यानंतर मात्र आता इथे या पूर्व परीक्षेबद्दलचा भाग हा पूर्ण झाला असं म्हणू आपण. यानंतर मुख्य परीक्षेसाठी जास्त महत्वाचा भाग असेल तो म्हणजेच या परीक्षेची तयारी करीत असताना आपल्याला एखादा कुठला टॉपिक असेल तर तो टॉपिक अभ्यासल्याच्या नंतर तो टॉपिक अभ्यासून त्यानंतर त्याच्याबद्दल येणारे प्रश्न कशा प्रकारे क्रिएट होतात, किंवा तो प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यात काय पॉईंट्स आपल्याला मांडायचे आहेत, काय मुद्दे लिहायचे आहेत, जे आपल्याला 10 ते 15 मार्कांना साधारणपणे प्रश्न हे विचारले जातात. काही वेळा तुम्हाला 150 शब्दात त्याची मांडणी करायची आहे, काही ठिकाणी तुम्हाला 250 शब्दामध्ये त्याची मांडणी करायची आहे. त्यावेळेस तुम्हाला कशा प्रकारे तो प्रश्नाचं उत्तर द्यावायचं आहे किंवा लिहायचं आहे याबद्दल थोडक्यात आता पुढचा प्रश्न म्हणजे आपला जो भाग असणार आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यात इथे जाणून घेणार आहोत. पाहूया. तर मुख्य परीक्षा जो महत्वाचा भाग असेल आणि या विषयाबद्दल म्हणजे चालू घडामोडीबद्दल जो आपण साधारणपणे जो अभ्यासणार आहोत त्याचा या परीक्षेसंदर्भात इथे आपल्याला महत्वाचा असेल तो विषय त्या विषयापुरता मर्यादित आहे. मात्र हा एकमेव विषय असा आपण म्हणू की अनेक विषयांशी तो जोडला जातो आणि त्याच माध्यमातून आपल्याला उदाहरणादाखल अनेक ठिकाणी या चालू घडामोडीमध्ये ज्या काही आपल्याला टॉपिक अभ्यासाचे आहेत त्याचे उदाहरणं लिहित असताना तिथे अनेक विषयामध्ये तिथे संदर्भ म्हणून आपण तिथे जोडू शकतो आणि म्हणूनच हा आपल्याला महत्वाचा विषय ठरतो. तर थोडक्यात
सर्वप्रथम साधारणपणे इथे पेपरचं मी सुरुवातीला मेन्शन केलं, त्यानंतर एक टॉपिक आपण लेटेस्ट सुद्धा चर्चेत आहे मोठ्या प्रमाणात, तर त्या टॉपिक बद्दल अभ्यास होऊन त्याच्या कसं म्हणजे त्याचं उत्तर, तो प्रश्न क्रिएट झाल्याच्या नंतर त्याचा आन्सर कशा पद्धतीने आपल्याला मांडायचा आहे याबद्दल चर्चा करू. तर साधारणपणे पेपर क्रमांक दुसरा आणि तिसरा सर्वप्रथम इथे येतं, जे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून आपण इथे हा जो 2 भाग असणार आहे. जवळपास एक अनालिसिस जर केलं तर 30% आपण टक्केवारीच्या स्वरूपात सांगू शकतो. हा भाग जो आहे 30% आपल्याला पूर्व परीक्षेकरिता चालू घडामोडी विषयाबद्दल बोलतोय, तर या चालू घडामोडी आपला जो विषय आहे तर त्यात 30% जो भाग असणार आहे या पेपरशी सगळ्या रिलेटेड असणार आहे, त्यात आपल्याला तिथे मांडणी करायची आहे. तर पेपर 2 असेल, पेपर 3 या ठिकाणी आपल्याला लँग्वेज मध्ये किंवा इकडं पेपर 3 हे 2 मध्ये जास्त महत्वाचं असेल. एसे मध्ये जास्त म्हणू आपण, कारण इथे ज्यावेळेस तुम्ही एसे लिहिता तर तिथे एसे मध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी करंट अफेअर्सशी रिलेटेड जे असणार आहेत, तुम्ही साधारणपणे चालू घडामोडीच्या रिलेटेड जे काही करंट टॉपिक असतील त्यावरती निबंध लिहिणार असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला भरपूर अशी उदाहरणं या पेपरच्या माध्यमातून देता येणार आहेत आणि या विषयाच्या माध्यमातून या पेपरमध्ये तुम्हाला बरंचसं असं लिखाण त्या ठिकाणी करायचं आहे. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट पहिले ते असल्यामुळे मी 2 आणि 3 या पेपरचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, यानंतर नेक्स्ट 1 असेल पहिला पेपर, तिथेही परत एकदा थोडंसं मला उदाहरण दाखल, आणि त्यानंतर GS फर्स्ट. ओके, हा एक महत्वाचा भाग असेल या पेपरमध्ये तुम्हाला, म्हणजे पेपर क्रमांक 4 जो पहिला पेपर असेल GS फर्स्ट, इथे जे विषय आपल्याला दिलेले आहेत त्या विषयामध्ये या विषयात चालू घडामोडीचा रोल महत्वाचा, अत्यंत महत्वाचा म्हणून आपण, जे काही टॉपिक तुमचे असणार आहेत त्या टॉपिकचा तुम्हाला त्या ठिकाणी लिखाणाच्या स्वरूपामध्ये अनेक उदाहरणादाखल तिथे तुम्हाला मांडायचं आहे. ओके, तर ते कशा पद्धतीने करंट अफेअर रिलेटेड असणारे जे काही टॉपिक आहेत तर मी लगेच उदाहरणादाखल पुढे पाहणार आहोत. तर प्रश्नांचं स्वरूप हे कशा पद्धतीने असणार आहे आणि त्याचबरोबर या प्रश्नांचं स्वरूप जाणून घेत असताना त्यात आपल्याला काय लिहायचं आहे हा एक महत्वाचा भाग असेल. आतापर्यंत आपण काय पहिले लक्षात घ्या की तिथे तुम्हाला एखादा टॉपिक असेल तो वाचायचा आहे, अभ्यासायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे आणि कशा पद्धतीने काय काय क्वेश्चन क्रिएट होऊ शकतात किंवा कशी विधानं देऊ शकतात, आणि तेवढं फक्त लक्षात ठेवून तिथे तुम्हाला पूर्व परीक्षेकरिता फक्त तिथे गोल करायचं असं म्हणू आपण सोप्या भाषेत आपल्या. ओके, तिथे एवढा आन्सर तुम्हाला चूज करायचा आहे इतकंच. मात्र इथे तुम्हाला आता त्याची शब्दात म्हणजे मांडणी करायची आहे. काही ठिकाणी 150 शब्द म्हणा, काही ठिकाणी 250 शब्दात तुम्हाला त्या ठिकाणी हा विषय मांडायचा आहे. म्हटल्याच्या नंतर तो कशा पद्धतीने लिहिला गेला पाहिजे हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर मुख्य परीक्षेकरिता या पेपरच्या माध्यमातून थोडंसं वर्णन केलं. तर सध्याला एक चर्चेत असलेला टॉपिक म्हणजे आपल्याला माहिती आहे सर्वांना आता मोठ्या प्रमाणात जस्ट लेटेस्ट तोही घेतला आपण इथे. तर प्रश्नांचं स्वरूप जाणून घेत असताना नुकतंच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती अतिरिक्त कर लादण्याचा जो आहे तो निर्णय आता नुकताच घेतला. टॅरिफ म्हणून सध्या तो शब्दप्रयोग सध्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेला आहे आणि सर्वांनाच आपल्याला आता माहिती झालं असेल एव्हाना. तर जे काही अतिरिक्त शुल्क तर 25% त्याबरोबर 50% आता लेटेस्ट तो निर्णय घेतलेला आहे त्याने, जे म्हणजे टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामुळे नेमकं काय होणार आहे हे देखील थोडक्यात जाणून घेऊ आणि आपल्याला याबद्दलचा प्रश्न परीक्षेमध्ये नक्कीच त्या ठिकाणी येणार आणि त्यानंतर त्याची मांडणी कशा प्रकारे करायची आहे आणि त्यात काय लिहायचं आहे हे लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे जे काही आपण आपल्यावरती कर लादण्यात आलेला आहे आता अतिरिक्त प्रमाणात भारतावरती, तर त्यानंतर वस्तूंची जी किंमत आहे ती वाढणार आणि वस्तूंची मागणी जी आहे किमतीमध्ये वाढ झाल्याच्या नंतर वस्तूंची डिमांड जी आहे ती कमी होईल आणि त्यामुळेच तो भारताला त्याचा परिणाम काय होणार आहे तर ते कशा पद्धतीने आपल्याला त्यात प्रश्न आल्याच्या नंतर उत्तर लिहायचं आहे तो महत्वाचा भाग या ठिकाणी असणार आहे. आणि आजचा टॉपिक जो आहे तर तोच प्रश्नांचं स्वरूप जाणून घेत असताना या टेरिफ बद्दल अतिरिक्त जो कर लादण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलेला आहे आणि त्यानंतर जे काही परिणाम होणार आहेत ते मुद्देसूद त्याची मांडणी आपल्याला करायची आहे. नेमकं काय लिहायचं आहे त्याबद्दल आपण ज्यावेळेस आपले बॅचेस असतील किंवा पुढे जाऊन आपण त्याविषयी संदर्भात लेखनाच्या संदर्भात त्या ठिकाणी मुद्दे मांडणारच आहोत अगदी डिटेलमध्ये. मात्र इथे जो पॉइंट आहे महत्वाचा तो आल्याच्या नंतर अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी आला तर आपल्याला कशा पद्धतीने त्याची मांडणी किंवा पॉईंट स्वरूपात मेन्शन करायचं आहे ते थोडक्यात जाणून घेऊ. तर प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारे असेल तर याच टॉपिकला अनुसरून जे आता टॅरिफ लागू करण्यात आलं तर भारतावर एकूण किती टक्के आता 50% टॅरिफ लागू करण्याचा अमेरिकेचा निर्णय. ओके, तर त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तर याविषयी जर आपल्याला चर्चा करा असा प्रश्न असेल आणि याविषयी आपल्याला काही प्रश्न विचारला गेला तर त्याचे मुद्दे मांडत असताना एक महत्वाचा टॉपिक असं म्हणू आपण आणि ते आपण इथे 4 प्रकारे इथे मेन्शन केलेले आहेत. तर लक्षात घ्या, तर या निर्णयानंतर नेमका या भारतावर या टॅरिफचा काय परिणाम होईल हे आपल्याला इथे पॉईंट म्हणजे मुद्देसूद मांडायचे आहेत. त्यात आपला पहिला पॉईंट असणार आहे. हे लिखाण करीत असताना महत्वाचा भाग असेल करंट अफेअर्सशी रिलेटेड आपल्याला. तर भारतावर टॅरिफचा काय परिणाम होईल हा आपल्याला तिथे मांडणी करायची. त्यानंतर टॅरिफ हे जागतिकीकरणाचे विरोधी आहे का असेल तर मग कशा प्रकारे त्याच्याही बद्दलची आपल्याला मांडणी करायची आहे तिथे. आणि त्याचबरोबर भारतावरती हा कर लादण्यात आला तर उदाहरणादाखल आपल्याला इतर राष्ट्रांवरती जो अमेरिकेने कर लादलेला आहे भारताच्या तुलनेत कमी अधिक प्रमाणात त्याचंही उदाहरण त्या ठिकाणी देत त्याचा किती म्हणजे
कसा परिणाम त्या ठिकाणी होणार आहे याची मांडणी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. यानंतर जागतिक राजकारणावर होणारा परिणाम, याचा एकूणच जागतिक राजकारणावर कशा प्रकारे परिणाम होईल हा पॉईंट त्या ठिकाणी आला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये पॉईंट्स काही 2-4 ओळी तुम्हाला लिहायचे आहेत. आणि यानंतर जागतिक व्यापारावर होणारे परिणाम जे सकारात्मक असतील तसेच नकारात्मक देखील, दोन्ही प्रकारे आपल्याला ते लिहायचे आहे. आलं लक्षात? तर एकंदरीत आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन जर असेल पूर्व परीक्षेकरिता तर 1-2 ओळीमध्ये किंवा 1-2 लाईन्स तुम्हाला त्या ठिकाणी त्याबद्दल टक्केवारी स्वरूपात विचारलं जाऊ शकतं. अदरवाईज त्या म्हणजे 50% टॅरिफ कर लागण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारताला किती म्हणजे किती टॅरिफ लागलेला आहे, कर म्हणजे लादण्यात आलेला आहे, तो एक भाग असणार आहे. त्याच आपल्या तुलनेमध्ये खरं तर पाहायला गेलं तर रशिया, चीनलाही त्या ठिकाणी कमी प्रमाण आहे, मात्र भारताला आता अधिकचा कर त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. तर त्याचे उदाहरणादाखल देऊन तुम्हाला प्रश्न 3 ते 4 ओळीमध्ये विचारले जातात, त्यातनं आपल्याला आन्सर चूज करायचा. इथे मात्र त्यावर होणारे जे काही जो निर्णय लागू करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल, त्याच्या संदर्भात त्याचे काही परिणाम असणार आहेत, तर त्यावरती आपल्याला सविस्तर अशी मांडणी करायची आहे. तर अशा स्वरूपात मुख्य परीक्षेकरिता आपल्याला उत्तर लिहिणं गरजेचं आहे. हे पॉईंट्स त्या ठिकाणी आले पाहिजेत. एकंदरीत तुमच्या लक्षात आला असेल तो टॉपिक पाहिल्याच्या नंतर आपल्याला एकूणच दिसून आलेला आहे की हा आता निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. मग त्यामध्ये एकूणच काय काय आपल्या डोक्यात कल्पना यायला हवी, या करंटच्या म्हणजे चालू घडामोडी विषयाबद्दल हा प्रश्न आल्याच्या नंतर त्याचा परिणाम काय होणार आहे, भारतावर नेमकं कशा प्रकारे परिणाम, टॅरिफ हे जागतिकीकरणाच्या विरोधी आहे का, असेल तर मग त्याच्याबद्दलची मांडणी आपल्याला करायची आहे. जागतिक राजकारणावर कशा प्रकारे त्याचा परिणाम होणार आहे आणि त्याचबरोबर दोन्ही स्वरूपामध्ये जागतिक व्यापारावर सकारात्मक आणि नकारात्मक स्वरूपात होणारा परिणाम आपल्याला तिथे मेन्शन करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला शब्दात त्या ठिकाणी लिखाण करायचं आहे. त्याची तयारी आपल्याला सविस्तररित्या आतापासून करणं हे गरजेचं आहे. पुढे वेळेच्या नियोजनामध्ये त्याबद्दल आपण सविस्तर असं बोलूच. तर हा झाला मुख्य परीक्षेकरिता उदाहरणादाखल प्रश्न आल्याच्या नंतर त्याची मांडणी कशा प्रकारे करायला हवी. ओके, पूर्व आणि मुख्य हे 2 स्वरूपामध्ये आपण थोडक्यात पहिल्या टप्प्यामध्ये म्हणू याबद्दलची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. यानंतर पुढील भाग पाहूया आपण साधारणपणे नोट्स. तर हा एक महत्वाचा, इथे आपल्याला या विषयाची तयारी करीत असताना म्हणा किंवा इतरही तुम्ही कुठल्या विषयाची तयारी करीत असाल तर त्यावेळेस तुम्हाला महत्वाचा भाग असणार आहे. तर PYQ हे खूप महत्वाचं पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा, दोन्ही परीक्षेकरिता मागच्या इयर म्हणजे आता करंटचा जर विषय जर घेतला तर आपल्याला असं आहे की इतर विषयांच्या तुलनेमध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी तोच क्वेश्चन किंवा त्या टॉपिकवरती परत रिपीट होणार नाही याची जरी आपल्याला खात्री असली, कारण करंट ते बदलत असणार आहे चालू घडामोडी म्हटल्याच्या नंतर. तुम्हाला बाकीच्या विषयाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास राज्यशास्त्र असेल किंवा इतिहास याबद्दल ठराविक तीच माहिती असणार आहे, त्याबद्दल आपल्याला तशा प्रकारे तिथे मांडणी करता येते किंवा तेच लक्षात ठेवायचे साधारण सारखं वर्षानुवर्ष आपण म्हणू. परंतु इथे तसं नाहीये, तरी देखील प्रश्नांचं स्वरूप समजून घेण्याकरिता आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत PYQ ज्याला म्हणतो आपण ते आपल्याला पाहणं किंवा अभ्यासणं वाचणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षेकरिता ते महत्वाचं असेल, कारण साधारणपणे मागचे प्रश्न पाहिल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी लेखन कशा स्वरूपात करता येईल किंवा जे आता मगाशी पॉईंट स्वरूपात आपण जाणून घेतलं होतं, एखादा टॉपिक आल्याच्या नंतर त्याविषयी कशा प्रकारे पॉईंट म्हणजे पॉईंट स्वरूपात त्याचं आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्या दोन्हीसाठी PYQ ची तयारी करणं हे फार गरजेचं आहे. त्याच म्हणजे नोट्स काढणं त्याचे हे महत्वाचं, फॅक्ट्स असेल किंवा विश्लेषण पॉईंट स्वरूपामध्ये त्याची मांडणी करणं गरजेचं आहे. फॅक्ट्स जे आहेत ते आपल्याला करायचं आहेच आहे आणि याचा आता दोन्ही परीक्षेसाठी उपयुक्त असल्या कारणाने आपल्याला एकाच पठडीत त्याचा अभ्यास करून चालणार नाही, जेणेकरून म्हणजे आपल्याला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा जर आधीचा विचार केला या पेपरच्या तुलनेमध्ये तर ते तिथपर्यंत मर्यादित होतं आणि पूर्व मुख्य आपण एकच तयारी म्हणून तेवढंच आपण सीमित राहत होतो. पॉईंट्स म्हणजे फॅक्ट्स काढण्यावरती अधिकचा भर दिला जातो. मात्र इथे मुख्य परीक्षेकरिता तुम्हाला फॅक्ट्स तर आहेतच आहेत, त्याचबरोबर त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे, तेही पॉईंट स्वरूपात जे आपण आता मगाशी पॉईंट्स काढलेले होते. जो आपण टॅरिफ बद्दलचा क्वेश्चन घेतलेला होता किंवा एक वर्णन करा थोडक्यात असं म्हणून तिथं उल्लेख केला होता करंट रिलेटेड टॉपिक, हे जे काही पॉईंट्स काढलेत हे पॉईंट आणि त्याचं विश्लेषण आपल्याला त्या उत्तर लेखनातून म्हणजे मांडायचं आहे तिथे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, तर अशा स्वरूपात याची आपल्याला तयारी करायची आहे. PYQ आणि नोट्स काढणं गरजेचं आहे. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्याच्या नंतर प्रश्नांचे स्वरूप आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. जरी क्वेश्चन पूर्व परीक्षेकरिता जरी रिपीट होत नसले तरी मुख्य परीक्षेला आणि पूर्व परीक्षेचा एकूणच प्रश्नांचा आपल्याला म्हणजे आढावा त्या ठिकाणी घेता येतो. यानंतर भाग असेल महत्वाचा तो देखील, तो म्हणजेच संदर्भ साहित्याचा. तर इथे या विषयाची तयारी करीत असताना सर्वात जास्त महत्वाचा प्रश्न असतो बऱ्याच जणांना, सर नेमकं कुठलं संदर्भ साहित्य अभ्यासावं किंवा अनेक म्हणजे मार्केटमध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या माध्यम म्हणजे वेगवेगळ्या अकॅडमीचे असतील म्हणा, तर कुठेही तुम्हाला बरेचदा संदर्भ साहित्य अभ्यासत असताना मॅगझिन, 6 माही, वार्षिकी हे खूप ठिकाणी अवेलेबल होतात. परंतु
आता इथे मात्र आधी आतापर्यंत म्हणू आपण की एखादा कुठला संदर्भ साहित्याकरिता तुम्ही मॅगझिन वगैरे घेतला असेल, इयरबुक घेतला असेल, तेवढा अभ्यासून ते सफिशियंट ठरलं असतं. परंतु इथे स्वतःला आता नोट्स काढण्या वाचून पर्याय नाही असं आपण म्हणायला हरकत नाही. कारण आता रिटर्न स्वरूपात आपल्याला तयारी करायची असल्यामुळे, लेखी स्वरूपात परीक्षा द्यायची असल्या कारणाने आपल्याला स्वतः तो विषय समजून घेऊन त्याचे बारीक सारीक नोट्स काढणं हे जास्त गरजेचं असणार आहे. त्याकरिता या परीक्षेची तयारी म्हणजे आता आगामी 2026 जर आपलं टार्गेट असेल तर यासाठी वर्षभरातल्या घडामोडींचा आढावा घेत असताना, चालू घडामोडींचा अभ्यास करीत असताना त्या ठिकाणी महत्त्वाचे संदर्भ साहित्य सांगायचं झाल्यास तिथे वर्तमानपत्राचा सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल. आणि म्हणूनच इथे मेन्शन देखील केलेलं आहे की कुठले वर्तमानपत्र हे अधिकचे महत्त्वाचे असणार आहेत, जेणेकरून आपल्याला त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून परीक्षेमध्ये जास्तीचे गुण मिळवता येतील, किंवा जो आपल्याला अभ्यास करावायचा भाग असणार आहे विश्लेषणात्मक स्वरूपात मगाशी मेन्शन केला होता तो कशा पद्धतीने लिहायचं किंवा बारीक सारीक नोट्स काढायचे आहेत, तर त्याकरिता 2 वर्तमानपत्र मी इथे मेन्शन केलेले आहेत. ओके, जे कोणी अगदीच मराठी तयारी करतायत त्यांच्यासाठी म्हणून लोकसत्ता हे तुम्ही रेफर करू शकता. आणि ज्यांना इंग्रजीत काही अडचण नसेल तर द हिंदू हे वर्तमानपत्र आहे, ज्या माध्यमातून अनेक सदर त्या ठिकाणी मेन्शन लिखाण केलं जातं वेगवेगळ्या विषयांवरती. आता टेरिफचंच उदाहरण घ्या, टेरिफ बद्दल आपण माहिती घेतली होती, त्या संदर्भात अनेक रकानेच्या रकाने भरून आता पेपरमध्ये येत आहेत माहिती, पुढील काळामध्ये देखील ते येणारच आहेत. त्याचं कात्रण करून ठेवा वाटलंच तर, किंवा तुम्ही लगेच नोट्स काढत असणार म्हणजे आता काढत असाल तर तेही वाचून रीड करून त्यातले काही महत्त्वाचे बारकावे मुद्दे म्हणजे आता जसं की आपण पाहिलं पॉईंट स्वरूपात त्याची माहिती घेतली, जागतिक व्यापारावरती त्याचा काय परिणाम होतो, भारतावरती काय परिणाम होणार आहे, तर ज्या पद्धतीने आपण नोट्स काढणार आहोत तर त्याचा संदर्भ, त्याच्या संदर्भातील जे काही लेख आर्टिकल असणार आहेत तर या ठिकाणी एडिटोरियल पेजवरती म्हणा, संपादकीय पेजवरती किंवा तुम्हाला इतरही काही ठिकाणी त्या वर्तमानपत्रामध्ये ते दिसून येणार आहेत. आणि त्यातनं आपल्याला ते लिखाणाच्या स्वरूपात एक पॉईंट स्वरूपामध्ये आपल्याला तिथे पेपरमध्ये असणारच आहे, ते आपल्याला नोट करायचं आहे. हे पहिल्याच बारीत जमणार आहे का, पहिल्याच वेळेस जमणार आहे का आपल्याला? तुम्हाला प्रश्न पडला असेल सुरुवात आहे त्यानंतर मी कशा प्रकारे कोणता भाग वाचायचा आहे, कोणता सोडून द्यायचा आहे, कशा प्रकारे नोट्स काढायचे, त्याची रचना कशा प्रकारे करायची आहे, यासाठी थोडासा सराव होणं गरजेचं आहे. तुम्हाला पहिल्याच वेळेस ते जमणार नाही हे देखील महत्त्वाचं असेल. परंतु त्याचबरोबर तुम्हाला हे हळूहळू जे यावेळेस तुम्ही वाचन कराल, पहिल्यांदा ते नोट्स काढणार, नोट्स काढल्याच्या नंतर ते परीक्षेकरिता किती उपयुक्त असणार आहे त्याचं अनालिसिस केल्याच्या नंतर ते आपल्या लक्षात येऊन जातं आणि पुढे हळूहळू बाय प्रॅक्टिस ते व्यवस्थित तुम्हाला जमतं आणि त्यानंतर तुम्ही ते व्यवस्थित अभ्यासून त्यामध्ये अधिकची गुण मिळवू शकता. किंवा आपण असं म्हणू मुख्य परीक्षेकरिता जर विचार करा गेलास त्या ठिकाणी आपल्याला त्याची मांडणी देखील मुद्देसूद व्यवस्थितरित्या म्हणजेच पॉईंट स्वरूपात ते आपल्याला करता येते. तर अशा पद्धतीने आपल्याला या 2 वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी या दोन्ही परीक्षेकरिता महत्त्वपूर्ण असणार आहे वर्तमानपत्र. एक सोर्स जर म्हणायला गेलं म्हणजे किंवा संदर्भ, तर हे 2 वर्तमानपत्र बेस्ट असणार आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला त्याची तयारी करायची आहे. दुसरा एक भाग या वर्तमानपत्रासोबतच आणखीन एक असेल, पुढचा पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षा म्हणा, दोन्ही परीक्षेकरिता महत्त्वपूर्ण भाग असणार आहे. तो म्हणजेच मगाशी उल्लेख केला होता संदर्भ साहित्याच्या बाबतीत तुम्हाला कुठलं मॅगझिन वगैरे, तर त्याच माध्यमातून आपण विजन IAS बद्दल या ठिकाणी मेन्शन करायला काही हरकत नाही. तसेच इनसाइट IAS या दोन्हीचा तुम्ही त्या ठिकाणी संदर्भ घेऊ शकता. आता मगाशी उल्लेख केला होता वर्तमानपत्राचा, हे 2 महत्त्वाचे वर्तमानपत्र तुम्हाला ती अभ्यासावी लागणारच आहेत, जे तुम्हाला जो काही महत्त्वाची माहिती म्हणू आपण परीक्षाभिमुख यातून मिळणार आहेच. मात्र वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्वतः वाचल्याच्या नंतर आणि जे त्याचं तुम्ही अनालिसिस करून जे काही नोट्स बारीक सारीक काढणार आहात किंवा पॉईंट स्वरूपात आपल्याला जे मांडणी करायची आहे आपल्या शब्दात, हे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं असेल. आपल्या शब्दात आपल्याला प्रमुख तिथे मांडणी करायची आहे, ज्याचं म्हणजे कुठलंही कॉपी पेस्ट न करता. त्यावेळेस मात्र जिथे आपण लिखाण करीत असतो तर तिथे या वर्तमानपत्रातले याच्या तुलनेत मी म्हणेन ते म्हणजे तुम्हाला जास्त युजफुल ठरेल. त्यामुळे याचा संदर्भ आपण घेऊ शकतो. हे 2 आहेतच इथे मेन्शन केलेलं. विजन IAS महत्त्वाचा भाग असेल, त्यानंतर इनसाइट IAS हा एक आहे आणि त्यानंतर आपल्या द ऑफिसरच्या वतीने डेली क्वेश्चन आणि वीकली डिस्कशनचं एक सेशन आहे, ज्याला ऑलिम्पिस असं नाव दिलेलं आहे. ओके, ऑलिम्पस असं नाव दिलेलं आहे. या ऑलिम्पसच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी सराव करू शकता. त्याचाही तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. या करंट अफेअर चालू घडामोडी या विषयाची तयारी करीत असताना या तुम्हाला द ऑफिसरच्या डेली क्वेश्चन्स आणि वीकली डिस्कशन्सचा त्या ठिकाणी फायदा होईल. या पद्धतीनं आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेची या चालू घडामोडी विषयाची तयारी करायची आहे. हे एक महत्त्वाचा भाग या परीक्षेची तयारी करीत असताना. आणि इथपर्यंत म्हणजे कोणाचे काही डाऊट्स काय असेल तर तुम्ही विचारू शकता. 1-2 मिनिटं फक्त वेट करूया कोणाचं काही म्हणणं असेल तर, कारण बराच वेळ मी एकटाच बोलत चालू आहे सारखं. त्यामुळे तुमच्याकडनं काही क्वेश्चन असतील तर नक्कीच या ठिकाणी विचारू शकता, नसेल तर आपण पुढे जाऊया. ओके, संदर्भ साहित्यापर्यंत आलो आपण. महत्त्वाचा भाग आहे आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो कुठलं बेस्ट आहे, कोणतं युजफुल ठरेल आपल्याला परीक्षेमध्ये अधिकचे गुण मिळवून देण्याकरिता. त्यामुळे इथे जे आता मेन्शन केलेलं आहे ते बेस्ट असणार आहे. त्या आता तुम्ही म्हणजे अभ्यास त्या माध्यमातून अभ्यास करू शकता, त्याचे नोट्स काढू शकता. आणि
आपल्या ऑफिसरचे मेन्शन केलेलं आहे आणि वर्तमानपत्र, दोन एक महत्वाचे वर्तमानपत्र हिंदू आहे आणि द हिंदू आणि लोकसत्ता. एक्सप्रेसही आहे, इंडियन एक्सप्रेस हे तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासू शकता, तेही महत्वाचं असेल. त्याही माध्यमातून तुम्हाला अधिकचा वेळ म्हणजे वेळेचं नियोजन ते महत्वाचं असेल, त्या माध्यमातून ते नोट्स आपल्याला काढता येतील. येस, कोणाचे काही डाऊट्स किंवा क्वेश्चन नसतील तर पुढे कंटिन्यू करायचं मग. ओके, परत शेवटी आपण डिस्कस करूच, ठीक आहे. काही कोणाचं म्हणजे डाऊट नसते म्हणजे असेलही काही तुम्हाला परीक्षेसंदर्भात किंवा बॅचच्या संदर्भात वगैरे पुढे काही विचारायचं असेल तर त्याबद्दल डिस्कशन करू आपण. हा एक महत्वाचा भाग, पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करीत असताना चालू घडामोडी या विषयाच्या माध्यमातून आपल्याला अधिकचे गुण त्या ठिकाणी कसे मिळवता येतील, हा एक आजच्या आपला म्हणजे सेशनचा जो विषय आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय. त्यामधला नेक्स्ट भाग असेल. मगाशी PYQच्या ठिकाणी मेन्शन करत असताना PYQच्या नोट्स काढणं किंवा ते वाचणं, अभ्यासणं, त्याचं रिव्हिजन ते आपण पाहत होतो. तर तिथे त्यानंतर ज्या वर्षभरातल्या घडामोडी आपण अभ्यासणार आहोत, ओके, साधारणपणे 2026च्या एक्झामची तयारी करीत असताना त्या ठिकाणी नोट्सचं रिव्हिजन हे फार महत्त्वाचं असणार आहे. जे तुम्ही नोट्स त्या ठिकाणी काढणार आहात, वर्तमानपत्र असेल किंवा जे तुम्हाला संदर्भ साहित्य मागाशी त्याचा जो उल्लेख केला गेला होता, तर या पुढील वर्षाच्या परीक्षेची तयारी करीत असताना ज्या नोट्स आपण काढणार आहोत तर त्या नोट्स फक्त म्हणजे एकदा नोट्स काढल्या आणि ते बाजूला ठेवले आणि परीक्षेला सामोरं जात असताना त्याच वेळेस आपण रिव्हिजन केलं तर अशाने आपल्याला अधिकचे गुण मिळवता येणारही नाहीत आणि आपण म्हणजे मुख्य असेल पूर्व परीक्षा असेल मुख्य परीक्षा यामध्ये आपण कुठेतरी कमी पडणार आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच असतं नोट्स काढणं त्याचं रिव्हिजन करणं आहेच, परंतु त्याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो आणि साधारणपणे उशिरा नाही, बऱ्याचदा असं होतं आपलं की आपण उशिरा नाही तयारी करत असतो आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यात घाईने त्याला म्हणजे लवकरात लवकर कव्हर करायचं, ते पूर्ण करायचं आहे असा आपला प्रयत्न असतो, जो की तो नसावा. तो आपल्या परीक्षेसाठी फार घातक असणार आहे. म्हणूनच आपल्याला जे काही नोट्स अगदी सुरुवातीपासून म्हणून मी आतापासून इव्हन तुम्ही जर स्टार्ट केलं आणि त्यानंतर बारीक सारीक नोट्स अनालिसिस केलं आणि त्याचे पॉईंट स्वरूपात जे आपण मागाशी उल्लेख केला होता ते काढल्याच्या नंतर आपल्याला पुढे जात असताना प्रत्येक टप्प्याटप्प्याला त्याचं उत्तर लिखाणाच्या स्वरूपात रिव्हिजन करणं, प्रॅक्टिस करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच नोट्सचे रिव्हिजन जे नोट्स काढलेले आहेत ते तसंच न ठेवता किंवा अगदी परीक्षेच्या तोंडावरती परीक्षा आहे म्हणजे तेव्हा रिव्हिजन न करता सुरुवातीपासूनच वीकली किंवा 15 दिवसाला म्हणा किंवा वीकलीच बेस्ट राहील, ते तुम्हाला रिव्हिजन सारखं करावं लागणार आहे प्रत्येक विषयाचं. करंट अफेअर्स तर आहेच आहे, आपण आजच्या भागात चालू घडामोडी या विषयाबद्दलच बोलतोय, मात्र इतर विषयांच्या बाबतीत तेच लागू पडणार आहे. आपल्याला त्याचं रिव्हिजन नोट्स स्वरूप काढल्याच्या नंतर ते करणं गरजेचं असणार आहे. ओके, हा एक महत्त्वाचा भाग. आणि सर्वात इम्पॉर्टंट या विषयापर्यंत बोलायचं झाल्यास आपल्या चालू घडामोडी तर त्यामध्ये वेळेचं नियोजन हा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आपण साधारणपणे जर या परीक्षेची तयारी करीत असताना आपल्याला वेळेचं खूप महत्त्वाचा वेळ ही जे टाइम टेबल जे असणार आहे ते खूप महत्त्वाचं, आपलं जे शेड्यूल असेल पुढील काळामध्ये या परीक्षेसाठी तयारी करीत असताना तो खूप इम्पॉर्टंट असेल. त्यामध्ये चालू घडामोडी या विषयाचं बोलायचं झाल्यास डेली वर्तमानपत्राचा उल्लेख आपण इथे केलेला आहेच, तर ते तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे. त्यात येणारे मुद्दे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असतील, राष्ट्रीय असेल किंवा पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, पुरस्कार, जे काही व्यक्तिविशेष आपण सर्व पाहत होतो मागाशी त्याबद्दल म्हणजे त्याचा संदर्भ देत होतो, तर त्याविषयी वर्तमानपत्रामध्ये येणारे जे काही माहिती असणार आहे, महत्त्वपूर्ण माहिती म्हणून, ज्याला परीक्षाभिमुख माहिती म्हणून आपण, ती आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं नोट काढण्याकरिता साधारण दिवसभरातलं जे तुमचं काही शेड्यूल असणार आहे त्यात मी म्हणेन सुरुवातीला अगदी नंतर थोडासा कालावधी कमी होईल, परंतु 1.5 ते 2 तास, काही वेळेला 2.5 तास आहे असं म्हणेन, तो वेळ आपल्याला लागणार आहे. एखादं वर्तमानपत्र असेल कुठलंही एक वाचायचंय, भरमसाठ वर्तमानपत्र आले आणि आपल्या आवडीचे विषय आहेत म्हणून आपण ते जास्त वाचण्यात वेळ वाया घालवतो, तसं न करता म्हणजे साधारण भारतात जर पाहायला गेलं, राजकारण असेल, क्रीडा घडामोडी, क्रिकेट, त्यानंतर सिनेमा, या 3 गोष्टींबद्दल जास्त गॉसिप होतात. त्यामुळे वर्तमानपत्र हातात आलं की आपण त्या गोष्टी आधी जास्त वाचण्याचा प्रयत्न करतो. कोण कोणाला काय टोमणा मारलेला आहे किंवा कुठल्या व्यक्तीला कुठलं काय म्हणजे कशाच्या संदर्भात कोणी काही न्यूज आली, कुठला चित्रपट रिलीज वगैरे होते किंवा कुठला हिरोईन बद्दल जर काही असेल ते वाचण्याचा आपला अधिकचा कल असतो, तो नसावा. परीक्षाभिमुख जो काही भाग असणार आहे तो मात्र आपल्याला नोट करायचा आहे, हे लक्षात घ्या. त्यात साधारण मी म्हणेन त्याचं जर नियोजन केलं आपण तर दिवसभरातला आपल्याला 1.5 ते 2 तास इतका वेळ आपल्याला देणं अपेक्षित आहे. ओके, म्हणजे इथं कॅल्क्युलेशनच करायला हवं आपल्याला, म्हणजे साधारण 2 तास म्हणून आपण सुरुवातीला. ओके, या विषयाकरिता पहिल्या टप्प्यामध्ये, नंतर ती वेळ काही मिळेल 1 ते 1.5 तासापर्यंत आपल्याला जायचं आहे.
तर साधारण सुरुवात केल्याच्या नंतर ते पूर्ण पेपर वाचून त्याचे नोट्स काढणं, जो विषय असेल कुठलाही चर्चेत असलेला विषय, जे घटक सुरुवातीला आपण मेन्शन केलेले आहेत आपल्या आजच्या सेशनमध्ये, तर त्या घटकाच्या माध्यमातून सविस्तररित्या आपल्याला तो टॉपिक कव्हर करायचा आहे आणि त्या जे चर्चेत असलेले जे काही घडामोडी असणार आहेत त्याचं विश्लेषण म्हणजे करून तिथे नोट्स बारकाईने आपल्याला काढायचे दोन्ही परीक्षेच्या उद्देशाने. हे लक्षात घ्या. सुरुवातीला असं नाही की पूर्व परीक्षेची तयारी करतोय म्हणजे तेवढंच आपण पाहू आणि नंतर मेन्सचं पाहू, किंवा आधी मेन्सची तयारी करतोय आणि पूर्व परीक्षेच्या उद्देशाने त्याकडे ऑटोमॅटिकली मुख्य परीक्षेचा अभ्यास करताय म्हणजे पूर्व परीक्षा होऊन जाणारच आहे. परंतु म्हणजे मुख्य परीक्षेची तयारी करीत असतानाच आपल्याला सर्व गोष्टी त्या ठिकाणी कव्हर करायच्या आहेत. तर साधारण दिवसभरातला 1.5 ते 2 तास असं म्हणू आपण, किंवा आता सुरुवातीला जर 2 तास मी राऊंड फिगर इथं मेन्शन करेल तो आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. बाकीच्या विषयाचं तुमचं 10-12 तासाचं जे काही कॅल्क्युलेशन असणार आहे नियोजन अभ्यासाचं, त्यामध्ये मात्र करंट अफेअर्स अगदी सुरुवातीपासून चालू घडामोडीला आपल्याला द्यावा लागेल. त्यात 2 तास त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात म्हणून पुन्हा एकदा मी रिपीट करतो ते राखून ठेवणं गरजेचं आहे. ते महत्वाचा भाग असणार आहे. यानंतर असेल सराव प्रश्न. ओके, तर जो अभ्यास करतोय सुरुवातीला जे घटक आहेत जे अभ्यासलो सर्व झालं, PYQ वगैरे आपण पाहिलेलं आहे, ते सोडवण्याचा प्रयत्न देखील केलेला असणार आहे. ते वाचून झाल्याच्या नंतर त्याचं अनालिसिस केल्याच्या नंतर जे काही आता विश्लेषण तुम्ही केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे, किंवा जे काही टॉपिक आहेत वर्तमानपत्र असेल किंवा जे मॅगझिनच्या माध्यमातून जे नोट्स काढलेले असणार आहेत त्याचा पूर्णतः सराव करून झाल्याच्या नंतर शेवटचा टप्पा असेल सराव प्रश्नांचा, जो दोन्ही परीक्षेकरिता अत्यंत महत्वाचा असणार आहे. मुख्य परीक्षेला सामोरं जात असताना आपल्याला त्यावेळेस त्याचा सराव न करता त्याचा सराव अधिकचा म्हणजे आधीपासूनच त्याची तयारी करायची आहे. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. इथे हा भाग महत्वाचा असेल. जो सराव प्रश्नांचा असणार आहे तो सुरुवातीला प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्याची मांडणी करायची आहे. पूर्व परीक्षेच्या बाबतीत मात्र त्या ठिकाणी सराव प्रश्न जे असणार आहेत अगदीच परीक्षेच्या आधी 3 ते 4 महिन्याच्या आधी त्यावेळेस तुम्हाला सराव प्रश्नावरती अधिकचा भर द्यावायचा आहे, जो आपण तो अंतिम टप्प्यात म्हणून त्यावेळेस तो करायचा आहे आपल्याला. हे लक्षात घ्या. मात्र मुख्य परीक्षेची तयारी करत असताना आधीपासूनच या सराव प्रश्नावरती आपल्याला भर देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या परीक्षेची तयारी व्यवस्थितरित्या होईल आणि त्यात अधिकचे गुण मिळवता येतील. अशा प्रकारे मित्रांनो या विषयाबद्दल आजच्या भागात आपण एक शॉर्ट मध्ये म्हणू असं की थोडक्यात महत्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुमचे काय आता यानंतर प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता. वेळेचं नियोजन आणि कन्सिस्टन्सी हे महत्त्वाचं आहे. पहा, या परीक्षेला सामोरे जात असताना जर तुम्ही या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला असेल तर अगदी सुरुवातीपासूनच म्हणेन मी की इथून आत्तापासूनच तुम्हाला अगदीच त्यात सातत्य, जे काही वेळेचं नियोजन तुम्ही ठरवणार आहात, जे काही कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं असणार, जे शेड्यूल काही बनवलेलं असेल तर त्याचं नियोजन केल्याच्या नंतर त्यात मात्र सातत्य राखणं खूप महत्त्वाचं आहे. धरसोड ही वृत्ती अजिबात या ठिकाणी चालणार नाही. हे लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण म्हणजे सुरुवात करतो धडाक्याने, ओके, कुठल्याही म्हणजे एक्झामची म्हणून नाही, कुठल्याही आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या काही एखादा महत्त्वाचं काही सुरुवात करायची म्हणलं की आपण ते एकदम जोमाने करतो, मात्र त्यात पुढं सातत्य राखत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्या कुठल्याही गोष्टीमध्ये अपयश येतं. त्याचं मूळ कारण सातत्य. ओके, एक महत्त्वाचा शब्द आहे तो. हार्डवर्क वगैरे ते आपल्याला करावायचंच आहे, त्याच्या वाचून पर्यायच नाही, तो भाग तो असणारच आहे. जिद्द, चिकाटी वगैरे शब्द तुम्हाला बरेचदा ऐकून बरेच जण बोर पण झालेले असणार आहेत. त्या सर्वांच्या तुलनेत सातत्य, कन्सिस्टन्सी हा एक शब्द जास्त महत्त्वाचा असेल मी म्हणेन. आणि त्यामुळे या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्ही जे काही टाइम टेबल आखणार आहात किंवा जो काही निर्णय घेतलेला असणार आहे त्या माध्यमातून पुढे आपल्याला त्यात सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्याचवरती आपण नक्कीच यश मिळवू शकतो. ओके, हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर आजपासूनच तयारीला लागा असं म्हणेन मी. तर आजच्या सेशन इथेच थांबू. थँक्यू सो मच. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.